अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथे लामखडे परिवार आणि दोस्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी संजय लामखडे आणि कैलासवासी विलास लामखडे यांच्या स्मरणार्थ भव्य कॉर्कबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। गेल्या 45 वर्षांपासून ग्रीन हिल स्टेडियमवर हे सामने भरवले जातात। या स्पर्धेत प्रथम बक्षीस 55,000 रुपये, दुसरे 45,000, तिसरे 35,000 आणि चौथे बक्षीस 22,000 रुपयांचे ठेवण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील 20 ते 25 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे। विशेष म्हणजे राज्यस्तरावर खेळणारे खेळाडूही या सामन्यात सहभागी होतात। या सामन्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सचिन कोकरे, सरपंच प्रियंका लामखडे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब कोतकर आणि अजय लामखडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सामन्याच्या सुरुवातीला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे म्हणाले, शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवायचे असेल तर मैदानी खेळ हा महत्त्वाचा आहे। तरुण वयात सर्वांनी मैदानी खेळात सहभाग घेतला पाहिजे। सहकारी मित्र आणि ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस मी सुद्धा निंबळक गावचा सरपंच होतो। असे जीवलग मित्र शिवाजीराव यांना आपण श्रद्धांजली वाहून आपण या स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत। माझ्या मते या 44 वर्षामध्ये 22 ते 25 वेळा कर्डिले साहेब आपल्या क्रिकेटच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आले आहेत आणि प्रत्येक दिवाळीच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक खेळाडूचं कौतुक करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्या सर्वच खेळाडूंना त्या आपण न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आपण पाहतो कैलासवासी संजय असेल, कैलासवासी विलास असेल, त्यांच्या स्मरणार्थ आपण मे महिन्यामध्ये भव्य कुस्त्याचं आखाडा मैदान याच ग्राउंडवर त्या ठिकाणी घेत असतो। कारण कुठलाही खेळ म्हणलं की तो तंदुरुस्तीशिवाय त्याला मजा नाही म्हणण्यापेक्षा मैदानी खेळाला जे महत्त्व आहे ते आतापर्यंत कुठलाही खेळाडू असो, मला कुठल्याही समाजाचा असेल त्याला आपण त्याच्या सर्वच सहकार्याने पैसे असतील त्यांचे सर्व सहकारी बोलत असतील त्यांनी केला पाहिजे, जेणेकरून एखादा कुठलाही निर्णय न चुकता प्रत्येक खेळाडूच्या ठिकाणी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करावा। आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी दिवाळी, पाडवा आणि उद्याच्या भाऊबीजेच्या लामखडे परिवाराच्या वतीनं, निंबळक ग्रामस्थांच्या वतीनं, निंबळक जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा करतो। परत एकदा माननीय कर्डिले साहेबांना आपल्या सर्वांच्या असंख्य खेळाडूंच्या वतीनं, निंबळक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। तसेच अजय लामखडे यांनी बोलताना सांगितले की शहरातले वेगवेगळे खेळाडू जे जिल्ह्यामध्ये आणि राज्यस्तरावर खेळले जातात त्यांचा खेळ पाहण्यासाठी व ग्रामीण खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। दोस्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व कैलासवासी संजय भाऊसाहेब लामखडे व कैलासवासी विलास भाऊसाहेब लामखडे यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतो। व क्रिकेट स्पर्धेचं वर्ष हे 45वे वर्ष आपण टुर्नामेंट नॉनस्टॉप या आपण निंबळकच्या ग्रीन हिल स्टेडियमवरती आपण भरवतो व यामध्ये आपल्या निंबळक ग्रामस्थांचं व खेळाडूंचं आणि लामखडे परिवाराचं मोठ्या प्रमाणात योगदान असतं। या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी आपलं पहिलं बक्षीस 55,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस हे 45,000 रुपये आहे आणि तिसरं बक्षीस हे 35,000 रुपये आहे आणि चौथं बक्षीस हे 22,000 रुपये आहे। असा मोठ्या प्रमाणात आपण बक्षीसचा वर्षाव सुद्धा या वर्षी केलेला आहे। तरी मी क्रिकेट प्रेमी तालुका आणि जिल्हास्तरीय संघांना, क्रिकेट संघांना विनंती करतो की आपण या टुर्नामेंटमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा। आज आम्ही या निंबळक ग्रामस्थांनी व खेळाडूंनी या क्रिकेटचं टुर्नामेंटचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। या निमित्त मी सर्व खेळाडूंना व ग्रामस्थांना व माझ्या मित्रपरिवाराला दिवाळी व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। यावेळी संभाजी गढाक, सुनील गाजगे, बाळू कोतकर, संतोष गेरंगे, संभाजी सोनवणे, अविनाश आळंदीकर, अशोक कळसे, महेश शेळके, कृष्णा गुंजाळ, मयूर गेरंगे, डीजे गाडेकर तसेच बाबासाहेब पवार उपस्थित होते। विलासरावजी लामखडे या दोन्ही सरपंच बंधूंनी घालून दिलेली परंपरा
या ठिकाणी त्यांचे चिरंजीव अजयजी लामखडे तसेच आपल्या जिल्हा परिषद सदस्य माधवरावजी लामखडे आणि निंबळक परिवार हा या ठिकाणी ही परंपरा आज पुढे चालत घेऊन 45 वर्ष झालेले आहेत। या परंपरेच्या निमित्तानं सर्व या दीपावलीचा सण उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी आपण सुट्टीच्या दिवसामध्ये एन्जॉय म्हणून हे क्रिकेट या ठिकाणी भरवलं जातं। त्या क्रिकेटच्या उद्घाटन प्रसंगी माधवरावजी लामखडे साहेब, चेअरमन भाऊसाहेबजी गायकवाड तसेच ठिकाणी या लामखडे परिवार आणि निंबळक ग्रामस्थ यांच्या वतीनं हा जो क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे याचं सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे काटेकोरपणे पालन करून आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघाने भाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी कसे निर्माण होतील या पद्धतीनं आपला खेळ दाखवून द्यावा। मी या सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच काल झालेले दीपावली, आजचा पाडवा आणि उद्याच्या भाऊबीजी निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी या स्पर्धेची व्यवस्था मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। दीपावली निमित्त दरवर्षी निंबळकच्या या सुंदर अशा ग्रीन हिल स्टेडियमवर दीपावलीच्या कॉर्क बॉलच्या सीझन बॉलच्या टुर्नामेंट आयोजित करत असतात। यामध्ये स्वर्गीय विलासराव भाऊसाहेब लामखडे आणि स्वर्गीय विकासरत्न संजय भाऊसाहेब लामखडे यांच्या स्मरणार्थ लामखडे परिवार आणि निंबळकमधील दोस्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्ट निंबळक आयोजित या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा सुंदर मिलाप करून या ठिकाणी सुंदर असे जवळजवळ 16 संघ या ठिकाणी सहभागी झाले आहेत। आणि या 8 दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडूंचा दर्जा, त्यांचा खेळ या ठिकाणी ग्रामीण प्रेक्षकांना पाहायला मिळतो। आणि या निंबळकचं वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या या ठिकाणी MIDC जवळ असल्यामुळे सर्व कामगार वर्ग घरी असतो आणि त्यांना या ठिकाणी या दीपावलीच्या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी ही एक चांगली संधी लामखडे परिवार आणि दोस्ती क्रिकेट मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी पार पाडली जाते। आणि शहरातले वेगवेगळे खेळाडू की जे जिल्ह्यामध्ये राज्यस्तरावर खेळले जातात त्यांचा खेळ पाहण्यासाठी आणि ग्रामीण खेळाडूंना त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्यासाठी एक चांगल्या प्रकारची टुर्नामेंट गेली 48 वर्षापासून अखंडपणे हे एक वैशिष्ट्य आहे की एकही वर्ष या ठिकाणी खंड न पडता 48 वर्ष सलग ही टुर्नामेंट आयोजित केली जाते आणि यामधून क्रिकेटचा आनंद या ठिकाणी लुटला जातो। त्याबद्दल लामखडे परिवाराचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारचा पायंडा या ठिकाणी चालू ठेवला आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।